नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांचरणी प्रार्थना। आज आपण गजानन महाराजांच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत। तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या भक्ती सागर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। जय गजानन। स्वतः येऊनी मार्ग दाविती। जय गजानन। समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचे अनुभव ऐकायला वाचायला गजानन महाराज भक्तांना अगदी मनापासून आवडतं। आणि का नाही आवडणार? कारण त्या अनुभवामधून आपले महाराज आहेत ही जाणीव मनाला सुखावून जाते, एक आधार वाटतो। अगदी याच भावनेतून मी श्री गजानन अनुभव पुस्तकाचं वाचन केलं। तेव्हा मनात भक्तिभाव तर वाढलाच, पण मला एक जाणवलं की 1960 पासून तर अगदी अलीकडील काळापर्यंतचे अनुभव यात आहेत। अर्थातच 60 वर्षाच्या प्रदीर्घ काळात सातत्याने महाराजांचे हे अनुभव भक्त अनुभवतात आहेत। अनुभव आधीचा असो की अलीकडील असो, तो मनाला सारखाच आनंद देऊन जातो। असाच एक माझ्या स्मृती पटलावर कोरला गेलेला अनुभव मी आज येथे सांगणार आहे। मी माधुरी गणेश आरोंदेकर। खरं तर हा अनुभव म्हणजे माझ्या सासूबाईंना गजानन महाराजांचा आलेला प्रचिती आहे। मी त्याची साक्षीदार आहे। तो अनुभव सासूबाई सोबत मी स्वतः अनुभवला, पण तत्पूर्वी गजानन महाराज मला कसे माहीत? अर्थातच माझ्या सासूबाईमुळेच। माझ्या सासूबाईंना गजानन महाराज कसे माहिती? कुणी सांगितले? सांगू, स्वतः श्री गजानन महाराजांनी। आमचं वास्तव्य भोपाळ मध्य प्रदेश येथील। सासूबाई शिक्षिका होत्या। शासकीय कन्या उच्चतर माध्यमिक विद्यालय बैरागड भोपाळ या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। एक दिवस त्या शाळेतून घरी आल्या तेव्हा घरासमोर झाडाखाली एक गृहस्थ उभे दिसले। यांना वाटलं कुणी गरजू दिसतोय, म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांचं लक्ष तिकडे गेलं। तेव्हा त्या गृहस्थांनी स्मित हास्य करून सासूबाईंना अचानक प्रश्न केला, शेगावचे गजानन महाराज माहिती आहेत का? सासूबाईंनी हे नाव प्रथमच तेव्हा ऐकलं। साहजिकच त्या म्हणाल्या, नाही, मला याविषयी काहीच कल्पना नाही। त्यावर पुन्हा स्मित हास्य करून ते एक वाक्य बोलले, ठीक आहे, साखर कमी खात जा, आणि असं म्हणून निघून गेलेत। तो सर्व प्रकार सासूबाईंना विचित्र वाटला। एखादा दुसरा दिवस मध्ये गेला असेल। सासूबाईचं त्यांच्या मैत्रिणीकडे जाणं झालं। यमुना नानी वडेकर तिचं नाव। डोक्यात तो विषय होताच। सासूबाईंनी शेगाव आणि गजानन महाराज याविषयी विचारलं मैत्रिणीला। गजानन महाराज माहीत होते तिला। गजानन विजय ग्रंथही ठाऊक होता। ते खूप भरभरून महाराजांविषयी बोलली आणि सासूबाईचा हात धरून देवघराकडे घेऊन गेली। महाराजांचा फोटो पाहून सासूबाई उद्गारल्यात, अगं हेच आले होते त्या दुपारी, हेच माझ्यासोबत बोलले। झाला तोच शुभारंभ ठरला आणि सासूबाई गजानन महाराजांच्या उपासक झाल्या। अर्थातच पुढे घरात परीक्षेचा क्षण आला। काही कठीण प्रसंग उद्भवला। श्री गजानन महाराज की जय, धाव रे गजानना, हे समीकरण झालं। एकदा माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडली। त्यांनी काहीही खाल्लं की लगेच उलटी व्हायची, अगदी पाणी सुद्धा पोटात टिकेना। त्यामुळे ते रोड होत चालले। त्यांना कमालीचा अशक्तपणा जाणवू लागला। बरेच उपाय झालेत, डॉक्टर झालेत, निदान होत नव्हतं। अशातच एका डॉक्टरांनी अल्सर झाल्याचं निदान करून लोणी खायला द्या असा सल्ला दिला। माझे सासरे आमच्या नेहमीच्या दुकानात, अर्थात जिथून आम्ही तूप आणायचो, तिथे लोणी आणायला गेलेत। तेव्हा दुकानदारांनी विचारलं, तुम्ही नेहमीच तूप नेता, आज लोणी कसं काय? त्यावर सासऱ्यांनी उलटी प्रकरण विशद केलं। त्यावर दुकानदार बोलला, पोटातला वायू गोळा खाली
सरकला तर जुलाब होतात आणि वर सरकला तर उलट्या होतात. कुणी वायुगोळा जागी बसवणारा असेल तर त्याच्याकडे घेऊन जा. सुचविलेला उपाय ठीक होता, पण अशी योग्य व्यक्ती मिळणार कुठे? मग काय, सासूबाईंनी गजानन महाराजांना साकडं घातलं. मुलाच्या तब्येतीसाठी महाराजांना विनवणी केली. महाराज धावा, तब्येत नाजूक आहे, तुम्हीच मार्गदर्शन करा. त्या रात्री गजानन महाराज स्वप्नात आले. आमच्या घराजवळच एक मेहरुणकर आजी राहायच्या. गजानन महाराजांनी त्या आजींचा चेहरा स्वप्नात स्पष्टपणे दाखवून त्याच्याकडे बोट दाखवून दिशादर्शन केलं. महाराजांनी दाखवलेली दिशा, त्यामुळे आत्मविश्वासाने आम्ही मिस्टरांना घेऊन मेहरुणकर आजींकडे गेलो. आजींकडे भिंतीवर गजानन महाराजांचा फोटो पाहून जीवात जीव आला. आजींना वायुगोळाविषयी विचारपूस करताच आजी उद्गारल्यात, अहो करते करविते स्वामी भले श्री गजानन महाराज. लगेच उपचार सुरू. त्यांनी तेल मॉलिश करून पोटाला चोळलं. पोटाला पट्टी बांधून महाराजांना हात जोडले. त्यांचा आत्मविश्वास आणि महाराजांवरील विश्वास होता. त्यांनी लगेच महाराजांचं स्मरण करीत मिस्टरांना एक बिस्किट खायला दिलं. मिस्टर भीतीपोटी बिस्किट घेईनात. त्यावर आजी बोलल्या, अरे खा, काही होणार नाही. मिस्टरांनी हिम्मत करून बिस्किट खाल्लं आणि गजानन महाराजांनी केलेला दिशानिर्देश योग्य होता हे लक्षात आलं. बिस्किट पचलं, उलटी थांबली, रोग पळाला. मेहरुणकर आजींनी फोटोसमोर हात जोडून जयघोष केला. आम्हीही त्यांच्या आवाजात आवाज मिळवून साथ दिली आणि खोलीत एकच निनाद झाला, श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन. माऊली भक्तांनो, तुम्हाला जर महाराजांचा अनुभव ऐकायला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जय गजानन टाईप करायला सुद्धा. गण गण गणात बोते. जय गजानन.